काय लागते वस्त गोष्ट काय माहितीये का, प्रगतीसाठी गाव सोडणं खूप गोष्ट वाईट आहे, पण एंड मी माझ्या गावातच माझ्या आयुष्यात माझ्या करिअरचा एंड असेल कोल्हापुरातच होणार. मी तर कोल्हापूरात सोडत नाही. बस कर पगली रुलाई क्या काय म्हणतात ना, एक तर जन्म झाला महाराष्ट्रात, त्यातून कोल्हापुरात, यापेक्षा मोठं नशीब काय, ह्यापेक्षा मोठं नशीब काय. जगायचं ना भाई कोल्हापूर. मी जगायचंय ना कोल्हापूर. खरं आयुष्याचा आनंद घ्यायचा ना कोल्हापूर. माणसं बघायची आहेत ना कोल्हापूर. मनात खायचंय ना विषय खायचाय ना काहीतरी कोल्हापूर. आणि खायला तर पायथन पण खायला येते, पण ते माणसांच्या वागण्यावर राहिलं. मनात मोठेपणाला आहे, मनाचं मोठेपणाला आहे कोल्हापूरकरांकडे. खरं खूप रे, तू चांगली दिलदार म्हणतात तुमचे. हा दिलदार. पैसे विषय घ्या, माणसं महत्वाची. माणसं महत्वाची आहे. मी जो कोल्हापूरमध्ये एक्सपिरियन्स घेतला, कोल्हापूरमध्ये आपल्या कॅम्प थ्रू मुलांचा नोटीस करतो रे सगळ्या गोष्टी, तर त्यातून जाणवतं दिलदार आहेत लोक. दिलदार तू म्हणशील तसं, असा विषय. शिव्या पण भारी आहेत तुमच्या. मी पण देते तशा, तर माझ्या तोंडाला शोभत नाही. काही गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीला नाही शोभत, माहिती आहे ना. पण पर्सनॅलिटी, कोल्हापूर माझी पर्सनॅलिटी आहे ना, त्यामुळे मी सोडू शकत. मी कोल्हापूरची, हीच माझी सगळ्यात मोठी ओळख आहे. खासबाग मैदान, रंकाळा, महालक्ष्मी मंदिर, यार काय काय नाही कोल्हापूर, सगळंच आहे. सगळंच आहे जगा, सगळं आहे. आणि ना तू जेव्हा बाहेर पडतो ना, तू स्वतःच काय म्हणतात, स्वतःची माती रिप्रेझेंट करत असतो. जे गोष्टी असतात ना, किंवा काय म्हणतात ते डिस्ट्रॅक्शन असतात ना, ते काय मॅटर नाही करत. अरे कायम ना मान ठेवायचा या गोष्टीचा. तुला कोण पण म्हणतील इगो नाही ठेवायचा, माणसाने हंबल होऊन राहायचं, ठीक आहे, गरजेशिवाय कोणाला वाईट नाही बोलायचं. तर एवढंच त्यांनी आपण ज्या बॅकग्राऊंड आलोय ना, ज्या ब्लड लाईन मधून आलोय, सगळ्यात पहिला तर मास पाहिजे आपण ज्या बापाच्या पोटी आलोय, दुसरा मास पाहिजे आपण ज्या गावातून आलोय, आणि तिसरा जे आपण मातीत जन्मलोय ना, किंवा आपल्या आई बाबाचं प्रोफेशन आहे ज्याच्यावर त्यांनी आपल्याला वाढवलं, झालं एवढं बास आहे. कुठंच डिस्ट्रॅक्ट होणार नाही ते, कुठंच. त्यामुळे बघायचं कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये ना सक्सेस रेट असतो ना मुला मुलींचा, हाय असतो. ते ना मातीशी जोडल्यात माणसाने, इमोशनली खूप अटॅच आहेत आपल्या मागच्या माणसांशी. इकडे तिकडे ना गोमरविकापणा नाही आहे त्यांचा, करतील पण इमोशनली अटॅच आहेत. बघ की कुठला तरी एखाद्या मित्राला विचारून, काय रे एवढा काय हे आहे, आई वडिलांचा विषय पहिला निघतो, त्यांच्यासाठी करायचं. 4 दिन की चांदणी असते माहिती का, लग्न वगैरे. ती अशी तशी येणार आहे. ती तशी पण अशी तशी येणारच आहे. स्वतःला सिद्ध तेवढं कर, काय करू नको. आपण मला गाव सोडायचं नाही का, मला म्हणजे मी रिस्पेक्ट आहे मला माझ्या गावाबद्दल, पण गावाच्या सोडलं पाहिजे म्हणते ना, सोड कर, एक्झिबिशन टाक, इतकं तुझ्याकडे काय नाहीये, सगळं करू शकशील. मला तर खूप गॅरंटी आहे तुझं, तुझं नक्की करणार 100%. तुला एक सांगते सगळं, एक आठवडा देते मी तुला, काहीतरी नवीन कर आणि मला सांग. काइंड ऑफ नवीन म्हणजे एखादा प्रोजेक्ट घे, इट शुड बी एक्स्ट्रॉर्डिनरी, आणि ते तुझ्यासाठी चॅलेंजेस नाही, काही पण चॅलेंज घे, आणि ते तुझं आउट ऑफ द बॉक्स गेले, ठीक आहे, आणि ती खरंच तुझी अचिव्हमेंट म्हणून ना एक्सेप्ट झाली पाहिजे. असं काहीतरी प्रोजेक्ट ने ऑपॉर्च्युनिटीज असतो ना, याची वाट बघायची नसत्या, स्वतः क्रिएट करायचे असतात, आणि तू स्वतः क्रिएट करशील. आता एवढे सगळे फोटोग्राफ्स असते, तर तू इकडे तिकडे येऊ जाऊ शकतोस काहीतरी रिझन साठी पुण्याला, मुंबईला, तर त्या रिझन साठी तू येऊ शकतो. कर एखादा मस्त पैकी पोर्टफोलिओ तयार कर. म्हणजे तुला असं म्हणायचं, जे मी इथं करतोय गावाकडे लावून छोट्या लेवलला, तेच मी मोठ्या लेवलला करावं. हा, तेच म्हणते मी. बिहाइंड सारख्या वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती तू तुझं स्वतःच हे करू शकतो. बाहेरच्यासाठी तू प्रोजेक्ट घेऊ शकतो ना, शूटला जाऊ शकत नाहीस. पण मला लिमिटेड नाही राहायचंय, मला टीम पण पाहिजे हाताखाली, मी जास्त ग्रो करेल असं वाटतंय. ते तुम्हाला थोडं शिकवलंस ना, त्यातनं पण मिळून जाईल. अच्छा, मला इतकं नाही समजत, पण एक मला कॉन्फिडन्स आहे, मी एखादी गोष्ट शिकली त्यात प्रो व्हायला मी जास्त वेळ नाही लागत ना. अच्छा,
तशी हुशार आहेस थोड. असं कधी मी म्हंटलंय का किंवा कधी मी तुझा मैत्रीचा हात नाही किंवा मदतीचा हात नाही दिला तेव्हा मी मस्तपैकी आहे, छान स्किल आहे फोटोग्राफी वगैरे करायचं, ते जरासं जोपासा पुढे न्या. ऑल द बेस्ट. तेच कर जरा लास्ट स्किल वरती. किती आयडिया आहेत अरे, किती आयडिया आहेत सांग. एक्सिलन्सच्या मागे पण बाकी काय करू नको. 3 Idiots. झक मार के तुम्हारे पीछे आएगा. है. अच्छा. तरक्की झक मार के तुम्हारे पीछे. जे आहे ते वाढव, जे आहे ते वाढव. अजून पण सांगते काय टेन्शन यायचं ते येतेच. तसं पण देख नाही, सगळ्यात पुरी बघतात तुला. काय नवीन ते सांग. असं नाही रे. तसं नाही रे, मला विचार की